नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे उद्या भाजीला काय बनवायचं हे आपण आदल्या दिवशीच ठरवून ठेवतो। तर याकरिताच मी नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये रोजची एक थाळी अपलोड होत आहे। तर आधी आपण एक थाळी अपलोड केलेली आहे, म्हणजे एका दिवसाची रेसिपी अपलोड केलेली आहे। आता आपण दुसऱ्या दिवशीसाठीची रेसिपी बघतोय। या सगळ्या रेसिपी आम्ही घरी बनवतोय, त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअर करतो। मसाले तेच, भाज्या त्याच, पण त्यांना हॉटेलसारखी चव कशी द्यायची आपण हेच बघतोय। तर इथे मी 1 वाटी मसूरची पिवळी डाळ घेतलेली आहे। ही तुरीची डाळ नाही, मसूर डाळ आहे, फक्त पिवळ्या कलर मध्ये। जशी मसूर डाळ शिजते 5 मिनिटात तशीच ही डाळ शिजून तयार होते। तर तुम्ही इथं कोणतीही डाळ वापरू शकता। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 वाटी डाळीसाठी 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं। त्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। 2 शिट्ट्यामध्ये बघू शकता। थोडीशी घोटून घ्यायची, जास्त अशी घोटायची नाही, कारण की आपण इथं दाल फ्राय बनवतोय आणि दाल फ्राय मध्ये डाळ थोडीशी अखंड राहते। आता फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। सोबतच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं। आणि तुम्ही इथं लसूण आल्याची पेस्ट वापरू नका, असं ओबडधोबड ठेचलेलं लसूण आणि आले घ्या, त्याच्याने चव अगदी भन्नाट लागते। आता हे तेलात टाकून घेऊयात। त्याचसोबत 1 चमचा जिरे आणि 1 तमालपत्र टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती छान कलर येऊसपर्यंत आपण हे तळून घेऊयात। अशा प्रकारचा कलर आला की यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे टाकून घ्यायचे आहेत। त्यासोबत 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि हे देखील मध्यम आचेवरती परतवून घ्यायचं आहे। कांदा परतला की 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि 1 चमचा मीठ टाकून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो सॉफ्ट झाले की 2 चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची। तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकून मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे। यासोबत अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि मसाले छान तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। मंद आचेवरती झाकून मसाले शिजवून घ्यायचे आहेत। मसाल्याला तेल सुटलं की समजायचं की मसाले अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। त्यानंतर इथे शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला कितपत डाळ पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्त पातळ बनवायची नाही डाळ ही। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती याला उकळी यायला देऊयात। उकळी आल्यानंतर मंद आचेवरती डाळ शिजू द्यायची आहे, तोपर्यंत आपण इथं तडका बनवून घेऊयात। तडका देण्यासाठी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, पण इथे मी तेलाचा तडका देत आहे। तुम्ही तडका नाही दिला तरीही चालेल, अशी डाळ खाण्यात मस्त लागते, पण हॉटेलसारखी टेस्ट देण्यासाठी आपण तडका देऊयात। तर तेलामध्ये 1 चमचा मोहरी, जिरे आणि 5 ते 6 चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। छान असा कलर आला की थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि ही फोडणी, हा तडका त्या डाळीवरती टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिनिटभरासाठी डाळ शिजवून घ्यायची। तर इथे आपली मस्त भन्नाट चवीची दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे। इतकी भन्नाट लागते, आपण नेहमी डाळ बनवतो, पण या पद्धतीची दाल फ्राय बनवून पहा, मस्त लागेल। सोबतीला तुम्ही जिरा राईस देखील बनवू शकता, पण आम्ही रोज बनवतो त्यामुळे आम्ही इथे जिरा राईस बनवलेला नाही। आता सुक्या भाजीला काय बनवायचं, तर सुक्या भाजीला इथे मी रात्रभर हरभरे भिजत ठेवलेले होते। हे हरभरे कुकरमध्ये टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये बघू शकता मस्त असे हरभरे शिजलेले आहेत। काळे चणे ज्याला म्हणतात ते छान शिजलेले आहेत। आता यांना आपण फोडणी देऊन घेऊयात। याला देखील इथं मी मसाला वापरलेला नाही। फोडणी देण्यासाठी 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। सोबत 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि 1 चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचं आहे। त्याचसोबत 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची। तिखटानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मध्यम आचेवरती कांदा परतवून घ्यायचा आहे। कांदा परतला की बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो शिजेल इतपत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। छान टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे। टोमॅटो सॉफ्ट झाले की 2 चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायचं। तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा हळद, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं मिनिटभरासाठी आणि त्यानंतर जे शिजवून घेतलेले चणे होते, हरभरे होते, ते टाकून घ्यायचे। सोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। गरम मसाला पावडर 1 चमचा टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून मंद आचेवरती 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकता छान अशी आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे। थोडंसं पाणी आहे, तर मातीच्या भांड्यामध्ये शिजवत असल्यामुळे मातीचं भांडं जास्त गरम होतं, तर आपण गॅस जरी बंद केला तरी याची कुकिंग प्रोसेस पुढे चालू असते। त्यामुळे थोडंसं पाणी आहे तोपर्यंत गॅस बंद करून घेऊयात आणि हे झाकून ठेवून देऊयात, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजते।
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. सोबत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, हे सगळं टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट जी बनवलेली होती ती टाकून घ्यायची. 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा. हवं असेल तर लिंबाचा रस किंवा चिंचेचं कोळ तुम्ही इथं वापरू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही, अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता इथे मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, त्यांच्या देठा वगैरे काढून घेतलेली आहेत. यावरती आता आपण बेसन पिठाचं जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते लावून घेऊयात. पाने थोडीशी छोटी आहेत. आता हे मिश्रण व्यवस्थित पानावरती लावून घेतल्यानंतर त्याच आकाराचं पाण्यावरती दुसरं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती देखील आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही जास्त अशा पद्धतीचीच आळूवडी बनवतो, म्हणजे ते सगळ्यांना पुरेसे बनतात. रोल करून घ्यायचे आहेत आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर सगळ्या इथं मी रोल करून घेतलेले आहेत. आता यांना वाफवून घेऊयात. मध्यम आचेवरती 15 मिनिटे झाकून वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटांनंतर बघू शकता छान अशा या वड्या वाफळलेल्या आहेत. आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर मस्त अशा चिरून घेऊयात. छोट्या जरी असल्या तरीही यांना छान असे लेयर्स पडतात. बघू शकता छान असे लेयर्स पडलेले आहेत या आळू वड्यांना. तुम्ही यांना फ्राय करून खाऊ शकता किंवा फोडणी देऊन देखील खाऊ शकता. फोडणी देऊन ही अगदी भन्नाट लागते. तेलामध्ये थोडंसं जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता, लाल तिखट आणि चाट मसाला टाकून फोडणी देऊन घ्यायची, मस्त लागते. पण इथं मी शॅलो फ्राय करून घेत आहे. हे देखील अगदी कुरकुरीत खाण्यासाठी भन्नाट लागतात. जेवणासोबत अगदी मस्त लागतात. हे सोबत असले की जेवण थोडंसं जास्त जातं आणि सगळेजण आवडीने देखील खातात. अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घेऊयात. आता यामधलं थोडंसं जे उरलेलं बेसन पीठ होतं त्यामध्येच थोडासा कांदा चिरून टाकून घ्यायचा, म्हणजे याचे कांद्याची भजी देखील बनवून तयार होतात. तर या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं बेसन पीठ होतं त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. हवा असेल तर थोडंसं अजून जरा तुम्ही यामध्ये पीठ ॲड करून घेऊ शकता आणि याचे आता भजे बनवून घेऊयात. ओवा देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. मी तो ओवा टाकलेला नाही. तर इथं आपलं आळूवडी आणि भजी बनवून तयार झालेले आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला की भाजीला काय बनवायचं, तर हा मेनू तुम्ही बनवू शकता आणि 1 दिवसाचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आपल्याला फार वेळा असा प्रश्न पडतो की काय बनवायचं, त्याच भाज्या असतात, त्याच डाळी असतात, कसं करायचं, रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. पण असा थोडासा बदल केला, डाळ बनवण्याऐवजी, आमटी बनवण्याऐवजी आपण असं दाल फ्राय बनवलं हॉटेलसारखं, तर नक्कीच 2 घास जास्त खाल्ले जातात. सोबतीला असे भजी आणि आळूवडी असेल, काकडी, पापड, दही, लोणचं जे असेल ते ठेवलं तर अजून भन्नाट लागतं. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या गरजू मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.